नमस्कार मंडळी. मुलांना नुकतीच सुट्टी लागल्यामुळे रविवारी योग आला तो नारायण महाराज मठ केडगाव येथे जाण्याचा. तर मंडळी, सर्वप्रथम मी तुम्हाला नारायण महाराजांची थोडक्यात माहिती सांगते. तर मंडळी, केडगावचे सद्गुरू नारायण महाराज हे दत्तात्रेयांचे अंशावतार मानले जाणारे एक थोर भारतीय आध्यात्मिक गुरु होते. त्यांनी केडगाव येथे वास्तव करून श्री दत्तात्रेयांचे भव्य मंदिर उभारले आणि आध्यात्मिक कार्यात आपले आयुष्य व्यतीत केले. त्यांचा जन्म 20 मे 1885 रोजी कर्नाटकातील बागलकोट येथे झाला. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्यांना मातृशोक झाला, तर त्यानंतर काही काळातच पितृछत्रही हरपले. लहानपणीच अनाथ झाल्यामुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पुढे ते भटकंती करत गाणगापूर येथे पोचले. तिथे त्यांना दत्तात्रेयांचे दर्शन होऊन मंत्रदीक्षा मिळाली. गाणगापूरनंतर ते पुण्याच्या जवळ असलेल्या केडगाव येथे आले आणि तिथेच त्यांनी आपली कर्मभूमी बनवली. हे ठिकाण पुढे केडगाव बेट म्हणून प्रसिद्ध झाले. नारायण महाराज हे सिद्धपुरुष मानले जात असून त्यांनी 3 सप्टेंबर 1945 रोजी आपला देह ठेवला. तर मंडळी, ही होती नारायण महाराजांबद्दलची थोडक्यात माहिती. तर मंडळी, आता या मंदिराबद्दल सांगायचे झाले तर हे मंदिर दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद असते. तर आम्ही इथे पोचलो दुपारी 1:30 वाजता, त्यामुळे मंदिर बंद झाले होते. त्यामुळे आम्ही पहिला महाप्रसाद घेतला आणि त्यानंतर समाधी मठाचे दर्शन घेऊन 2 ते 3 तासांसाठी मंदिराच्या ऑफिसमधून मंदिराच्या आवारात असलेल्या क्वार्टरच्या चाव्या घेऊन थोडा वेळ तिथेच आराम केला आणि त्यानंतर 4 वाजता मंदिर ओपन झाल्यावर दत्त मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. तर मंडळी, या क्वार्टरबद्दल सांगायचं झालं तर इथे जुन्या प्रकारची घरे आहेत जी आपल्याला क्वार्टरच्या स्वरूपात राहण्यासाठी दिली जातात. इथे लग्न, मुंज असे अनेक धार्मिक विधीही होतात. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, शांतता आणि पक्ष्यांचा आवाज मन प्रसन्न करतो. आणखीन एक महत्त्वाचे सांगायचे म्हणजे तुम्ही इथे अन्नदानासाठी देणगीही देऊ शकता. आम्हीही दिली आहे. यामागचा हेतू असा की ज्या प्रकारे आज आपल्याला महाप्रसाद मिळाला त्याचप्रमाणे इतरांनाही या महाप्रसादाचा लाभ घेता यावा. तर मंडळी, 1 दिवसासाठी पुण्यात कुठे जायचे असेल तर हा नारायण महाराजांचा मठ एक उत्तम पर्याय आहे. कारण देवाच्या सानिध्यात कायमच मन प्रसन्न होतं. त्यामुळेच नारायण महाराजांच्या मठाला एकदा नक्कीच भेट द्या. तर मंडळी, कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या सारू अँड फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.